आता आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। करवीर तालुका ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं उजगाव इथं निषेधात्मक आंदोलन झालं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर, औरंगजेबाची भलावण करणारे अबू आझमी आणि मराठी भाषेबाबत वक्तव्य करणाऱ्या RSSचे भैयाजी जोशी या तिघांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, विक्रम चौगुले, शरद माळी, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, विराग करी, अरविंद शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे शिवाजी विद्यापीठात उभे करावेत अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षानं केली आहे। या मागणीबाबत निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा करूनही पुतळे उभे केलेले नाहीत। त्याच्या निषेधार्थ जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिला कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन केलं। यावेळी सुभाष देसाई, आनंदा सातपुते, सुभाष कापसे, शिवाजीराव परुळेकर, समीर कोतवाल, कल्पना कांबळे उपस्थित होते। मराठी भाषेचा अनादर करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांच्या निषेधार्थ इचलकरंजीतील उभाटा शिवसेनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। जोशी यांच्या प्रतिकात्मक फलकाला जोडे मारून संताप व्यक्त केला। या आंदोलनात जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, धनाजी मोरे, महेश बोहरा, आनंदा शेट्टी, मनोज भाट, गणेश शर्मा, राजू मोकाशी, दत्ता साळुंखे, शिवाजी पाटील, भरत शिवलिंगे, शोभा गोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। देशातील 80 कोटी जनतेला केंद्र शासनाच्या वतीनं दरमहा मोफत गहू आणि तांदूळ रेशन कार्डाच्या आधारे दिला जातो। हे धान्य देताना नागरिकांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता कार्यशाळा झाली। त्यामध्ये धान्याची सुरक्षितरित्या साठवणूक कशी करावी, दुकानदारांचं आरोग्य यासह विविध विषयांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त श्रीमती PP फावडे, ऋतुजा ढाकणे, MR मासाळ या अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली। दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या रेशन धान्य दुकानदारांना प्रमाणपत्र देण्यात आलं। या प्रशिक्षण कार्यशाळेत दीपक शिराळे, रमेश पाटील, गजानन हवालदार, संदीप लाटकर, अक्षय ठोंबरे, अरुण शिंदे यांच्यासह 200 पेक्षा अधिक रेशन धान्य दुकानदार सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व RTO सीमा तपासणी नाके 15 एप्रिलपासून बंद करण्यात येतील असं जाहीर केलं। त्याबद्दल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, भाऊ घोगळे, सुभाष जाधव, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विक्रम पाटील, जयराम जाधव उपस्थित होते। पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार नितीन जगतापनं शुक्रवारी रात्री 65 वर्षाच्या जयश्री लोखंडे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला। एडक्यानं डोक्यावर आणि हातावर वार केल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर लोखंडे यांना अक्षरशः फरफटत नेऊन रस्त्यावर टाकण्यात आलं। नातेवाईक आणि अन्य नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्री लोखंडे यांना CPRमध्ये दाखल केलं। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी राजेंद्र नगरात शोध घेऊन संशयित नितीन जगतापला शनिवारी अटक केली। न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर विमानतळावर महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला। योग ऋषी स्वामी रामदेव बाबा आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला। कुटुंबाचा गाडा हाकण्यापासून विमान चालवण्यापर्यंत महिलांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवलंय, अशा शब्दात स्वामी रामदेव बाबा यांनी महाशक्तीचं कौतुक केलं। यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्यासह विमानतळावर काम करणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत्या। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी प्रयत्न करावेत या मागणीसाठी आज इंडिया आघाडीच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। त्यानंतर कोरटकरचा जामीन रद्द होऊन त्याचा ताबा कोल्हापूर पोलिसांना मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केलं। तसंच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही महेंद्र पंडित यांनी दिली। यावेळी हर्षल सुर्वे, विजय देवणे, RK पोवार, वसंतराव मुळीक, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, विशाल देवकुळे, शुभम शिरहट्टी, संपतराव चव्हाण, विनायक घोरपडे, संग्राम गायकवाड, अवधूत साळोखे यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।